तर आज आपण बघणार आहोत ओल्या काजूगराची आमच्या गावरान पद्धतीची आमटी कशी बनवायची। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर अप्रतिमच लागते। तर ही आमटी बनवण्यासाठी मी कुकरच्या डब्यामध्ये 4 चमचे मूग डाळ आणि 4 चमचे मसूर डाळ टाकून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तुम्हाला आवडत असेल तर तूर डाळ सुद्धा टाकू शकता। त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि ओले काजूगर टाकलेले आहे। चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे। आता हे कुकरमध्ये ठेवून 1-2 शिट्ट्या काढून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गॅसवरती भांडं ठेवायचं आहे। 2 ते 3 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कढीपत्ता सुद्धा टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट। हळद मी शिजतानाच टाकलेली, त्याच्यामुळे फोडणीमध्ये टाकलेली नाही आहे। फोडणी व्यवस्थित परतून त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ आणि काजूगर टाकायचे आहेत। त्याच्यानंतर चेक करून मीठसुद्धा टाकायचं आहे। याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आमटी 2 ते 3 मिनिटं उकळून घेऊन त्याच्यामध्ये ओली कोथिंबीर टाकायची आहे। आणि काय आपली झाली की नाही आपली काजूगराची आमटी, तर नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।